मी जीवन तळेगावकर, दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या संयोजकांतर्फे सगळ्या कवींचं आणि रसिकांचं या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव दिल्ली कट्टा काव्य सरिता असं आहे। या कार्यक्रमामध्ये 14 कवी भाग घेणार आहेत। त्यात 10 मराठी आणि 4 हिंदी रचनांचा समावेश आपण केलेला आहे। या कार्यक्रमाची थोडीशी पार्श्वभूमी स्थापित करणं आवश्यक आहे। मा निषाद हा साहित्याचा पहिला हुंकार आपल्याकडे मानला जातो आणि त्यानंतर रामायणाची निर्मिती झाली, महर्षी वाल्मिकींनी केली असं आपण मानतो। आणि साम हा जो वेद आहे तो पूर्ण वेद संगीताला वाहिलेला आहे, म्हणजे शब्द आणि सूर याचा आविष्कार या भूमीमध्ये झालेला आहे। शब्दाना होती साथ जिथे सुरांची आणि श्रेय वाहिले होते मा निषाद म्हणता कोणी। श्रेय वाहिले होते मा निषाद म्हणता कोणी। अंकावर वेदरुचांच्या साम खेळला होता। अंकावर वेदरुचांच्या साम खेळला होता। कवितेचा उद्गार पहिला इथेच स्फुरला होता। या कवितेच्या पहिल्या उद्गाराला समर्पित असा हा काव्य सरितेचा कार्यक्रम आज आपण इथे करणार आहोत। आणि कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने व्हावी अशी इच्छा आहे, म्हणून मी सुचेता जोशी अभ्यंकर यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती वंदनेने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। वा वा, खूप खूप आभार। राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये आता कुलूपबंदी आहे सध्या, आणि त्यामुळे लोकांना एकटेपणा जाणवू नये यासाठी दिल्ली मराठी प्रतिष्ठान मधील काही लोकांनी एकत्र येऊन अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं ठरवलंय। याआधी पण आपण 2 कार्यक्रम घेतले आणि हा आता काव्यसरितेचा आपण 3रा कार्यक्रम घेतोय। याआधी एक सांगीतिक कार्यक्रम झाला आणि प्रतिष्ठितांची मुलाखत आपण घेतली। या कामी मी फक्त काही जणांची नावं घेतो की वैभव डांगे, विवेक गर्गे, गणेश रामदासी, प्रवीर चित्रे, अभिजित गोडबोले, सोनाली पाठक आणि विशेष म्हणजे फक्त या कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप मदत केली ते शिरीष परोळकर। या सगळ्यांचे मी आभार मानतो संयोजकांतर्फे। आणि आजच्या या काव्यसरितेच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपल्यासोबत डॉक्टर रवींद्र तांबोळी आहेत। नमस्कार तांबोळी साहेब, आपलं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। आपले प्रमुख पाहुणे म्हणून मी थोडासा त्यांचा परिचय आज करून देतो। डॉक्टर तांबोळी हे अंतरंगी एक कवी आहेत आणि मराठीतले आजचे आघाडीचे विनोदी लेखक आहेत आणि शासकीय नोकरीत असल्यामुळे सध्या व्याख्याता या पदावर राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र पशुसंवर्धन विभाग पुणे येथे कार्यरत आहेत। सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क पुणे विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी याआधी प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलंय आणि राज्यमंत्र्यांचे आदिवासी विभागाचे स्वीय सचिव म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। साहित्यिकाच्या म्हणजे त्यांच्यातला एक साहित्यिक काय करतो हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कोणताही दिवाळी अंक मागील काही वर्षापासूनचा जो दर्जेदार दिवाळी अंक आहे महाराष्ट्रातला तो उचलून पहा। अंतर्नाद, अनुभव, हंस, किस्त्रीम, दिव्य मराठी, रसिक, मोहिनी, अर्थपूर्ण, पुणे पोस्ट, कृषीवल या सगळ्या दिवाळी अंकातून त्यांच्या कविता किंवा त्यांचे विनोदी लेख आपण वाचू शकता किंवा आपल्यापैकी बहुतांश लोकांनी वाचलेही असतील। त्यांचा अनुवंश हा कविता संग्रह खूप प्रसिद्ध आहे। गमभन प्रकाशन पुणे
यांनी तो प्रकाशित केला होता. आणि विनोदी साहित्यामध्ये पद्मगंधा प्रकाशन पुणे यांनी मागच्या वर्षी थट्टा मस्करी नावाचं त्यांचं पुस्तक प्रकाशित केलंय आणि नुकतीच त्याची पहिली आवृत्ती संपली आणि आता दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. डिंपल प्रकाशन मुंबई यांनी उसंत वाणी आणि गिरकी या हे 2 त्यांचे विनोदी लेखसंग्रह याआधी प्रकाशित केलेले आहेत. सांस्कृतिक घटनांवर आधारित लेखन ते कायम करत असतात. दिव्य मराठीची रसिक पुरवणी जर आपण पाहिली तर त्यामध्ये आपल्याला या संबंधी त्यांचे स्तंभलेखन वाचायला मिळेल. पुण्यनगरी या वर्तमानपत्रातून सलग 2 वर्षे त्यांनी चाय पे चर्चा रंगवलेली आहे आणि मनमौजी आख्यान ते कायम सादर करत असतात अर्थपूर्ण या मासिकातून. तर असं एक बहुपेडी व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. तर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आमच्या या कवी संमेलनामध्ये झूम मंचावरील. आणि आपण सगळे आता या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. आणि मी आता आमचे पहिले कवी ग्रुप कॅप्टन अतुलजी गडकरी यांना काव्य वाचनासाठी आमंत्रित करतो, पण तत्पूर्वी त्यांचा थोडासा परिचय करून देतो. जन्मगाव नागपूर, शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती आणि नंतर IIT मुंबई. भारतीय वायुसेनेमध्ये अधिकारी आहेत आणि विद्यार्थी जीवनापासून कविता लिहितात. नाटक, राजकारण, वक्तृत्व हे छंद त्यांनी जोपासले आहेत आणि सध्या वास्तव्य दिल्लीला आहे आणि 2ही मुलं शिक्षणासाठी अमेरिकेत असतात. तर ग्रुप कॅप्टन अतुलजी गडकरी, ओव्हर टू यू. नमस्कार. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे होऊनच गेले. ही एक दुखरी जाणीव आहे जी आपल्या आयुष्यात कधी ना कधी डोकावतेच. बहुधा थोड्या पोक्त वयात जेव्हा काळाच्या वादळाचा झंझावात अनुभवायला आलेला असतो आणि जीवनाच्या वेगवान प्रवाहाने बरेचसे उताराला लागलेले असते, तेव्हा एका हुरहुरत्या संध्याकाळी मनात येते राहूनच गेले. खूप सारे लिहावयाचे राहूनच गेले, खूप सारे लिहावयाचे राहूनच गेले, खूप सारे बोलावयाचे राहूनच गेले, खूप सारे बोलावयाचे राहूनच गेले. गायी परतल्या, गायी परतल्या, घोर सांज झाली, गायी परतल्या, घोर सांज झाली, खूप सारे करावयाचे राहूनच गेले, खूप सारे राहूनच गेले. कधी वाटले, कधी वाटले सूर्य कवेत घ्यावा, कधी सूर्य कवेत घ्यावा, पण चांदण्यालाही गोंजारायचे राहूनच गेले, गोंजारायचे राहूनच गेले. स्वप्नांच्या राशी, स्वप्नांच्या राशी केल्या तुझ्या समोर रित्या, स्वप्नांच्या राशी केल्या तुझ्या समोर रित्या, साध प्रेमाची घालणे मात्र राहूनच गेले. वा वा, क्या बात आहे. घालणे मात्र राहूनच गेले. पार केल्या किती अवघड वाटा आणि वळणे, पार केल्या किती अवघड वाटा आणि वळणे, तुझ्या बरोबर निवांत विसावयाचे मात्र राहूनच गेले, मात्र राहूनच गेले. धन्यवाद. वा वा, क्या बात आहे तुझी. वा, म्हणजे वायुसेनेतील पण एका अधिकाऱ्याला हे कवितेचं अंग असू शकतं हे पाहून फार छान वाटलं मला. धन्यवाद. दुसरं कसं आहे, तुमच्या कवितेबद्दल जेवढं काही लक्षात आलं, दंड कमंडलू बंड माझविषी मुंड मुंडीशी तपा, न सार्थक लटक्या साऱ्या गपा, ही बार बार तलवार येईल काय पुन्हा, या दुर्लभ नरदेहात ठेविसी पुन्हा, भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा. असं शाहीर रामजोशींनी म्हटलंय. तर त्यातलं ही बार बार तलवार येईल काय पुन्हा याचा अर्थ असा आहे की हे मनुष्य जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा लावणार नाही आहे. आणि रामजोशींची कविता जी आहे ती जरी श्रेयाच्या अंगाने जाणारी असली तरी त्याच अर्थाची कविता प्रेयाच्या अंगाने जी जाणारी आहे ती तुम्ही आज सादर केली. खूप खूप छान. राहूनच गेले. वा, क्या बात. आता मी आमच्या पुढच्या कवयित्रींना आमंत्रित करतो. अश्विनीजी महाजन. अश्विनीजी महाजन 11 वर्षापासून दिल्लीत त्यांचं वास्तव्य आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही प्रोजेक्टसाठी त्या व्हॉइस ओव्हर करतात आणि मोजून एक एक शब्द वापरणं ही त्यांची खासियत आहे. बोलताना पण कदाचित तुम्हाला लक्षात येईल की ते व्हॉइस ओव्हरचीच कदाचित अजून एक प्रॅक्टिस करत असतील. अश्विनीजी,
स्वागत आहे तुमचं. नमस्कार मंडळी. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी कुठे असते. लक्षात आलंय ना तुमच्या पण? जिथे असते मी तिथे नसतेच मी कधी मनाने. जिथे असते मी तिथे नसतेच मी कधी मनाने. सासरच्या गोतावळ्यात मला माहेरच्यांची सय येते. सासरच्या गोतावळ्यात मला माहेरच्यांची सय येते. माहेरी जाते तेव्हा सासरच्या माणसांसाठी उसासते. नातलगांमध्ये मित्र शोधते. नातलगांमध्ये मित्र शोधते. मित्रांमध्ये नातं निर्माण करण्यात धडपडते. हॉटेलमध्ये जाते तेव्हा तिथे घरची चव शोधते. हॉटेलमध्ये जाते तेव्हा तिथे घरची चव शोधते. घरी रांधते तेव्हा हॉटेलच्या चवीसाठी आटापिटा करते. घरी असते तेव्हा बाहेर जायला जीव टाकते. घरी असते तेव्हा बाहेर जायला जीव टाकते. बाहेर मात्र आवर्जून होम अवे फ्रॉम होम शोधते. म्हणून तर म्हणते मी जिथे असते मी तिथे नसतेच मी कधी मनाने. जिथे असते मी तिथे नसतेच मी कधी मनाने. लहान असताना मोठेपणाची स्वप्न पाहते. लहान असताना मोठेपणाची स्वप्न पाहते. मोठेपणी मात्र बालपणीच्या आठवणीत रमते. भूतकाळ आठवते, भविष्य काळात रमते. भूतकाळ आठवते, भविष्य काळात रमते. वर्तमान काळ जगण्याचं मात्र विसरते. असंच होतं नेहमी. असंच होतं नेहमी. मन मागे किंवा पुढेच धावतं. मन मागे किंवा पुढेच धावतं आणि तो क्षण जगायचं मात्र राहूनच जातं. धन्यवाद. वाह, क्या बात आहे. मला हे ऐकल्यानंतर एक थोडंसं असं वाटलं की आपण माणूस म्हणून भूतकाळात जगतो, भविष्य काळात जगतो, पण वर्तमानात जगायचं विसरून जातो, नाही का? तर या आशयाची ही सुरेख कविता तुम्ही एका गृहिणीच्या दृष्टिकोनातून त्याचा आलेख मांडला आमच्या समोर. खूप छान वाटलं. पण हे ऐकून मला एक पंक्ती आठवली केशवसुतांची. गोष्टी घरा कडील मी वदता गड्या रे. गोष्टी घरा कडील मी वदता गड्या रे. झाले पहा कितीक हे विपरीत सारे. आहे घरा सच असे गमते मनास. या येथल्या सकळ वस्तू गीच भास. असो, आता पुढचे आमचे कवी अतुलजी मोघे आज हिंदी कविता सादर करतायत. इसीलिए मैं अब आलोक पुराणिक जी से निवेदन करूंगा कि वे कृपया अतुल जी का परिचय दें. सबसे पहले मैं सबका स्वागत करता हूं और ये माफी मांगता हूं कि मैं मराठी बोलने में खुद को समर्थ नहीं पाता, तो मैं नॉन रेसिडेंट मराठी होने के तौर पर पूरी बात हिंदी में रखूंगा और ये आप इसको बियर करें कि मराठी सभा में मैं एक हिंदी भाषी के तौर पर यहाँ उपस्थित हूँ. मोघे साहब कविता पेश करेंगे और मोघे साहब ने अपनी कविता में बताया कि पृथ्वी बहुत तेजी से बदल रही है. दरअसल बदल तो बहुत कुछ रहा है. मैं आज सुबह सोच रहा था कि अब साहित्य पढ़ाना बहुत मुश्किल हो जाएगा. धर्मवीर भारती की एक हिंदी साहित्यकार बहुत बड़े हुए हैं, उनकी कविता की 2 लाइनें हैं. अगर मैंने किसी होठ के पाटल कभी चूमे, अगर मैंने किसी के नैन के बादल कभी चूमे. अभी होठ को समझाना बहुत मुश्किल काम है. होठ दिख का रहे हैं, आजकल मास्क दिख रहे हैं सिर्फ. अभी साहित्यकार को समझाना पड़े कि होठों की क्या क्या शेड्स हैं, क्या क्या सौंदर्य है, तो मास्क क्या, आजकल मास्क के शेड्स की बात हो रही है. एक वे लिपस्टिक के कारोबारी है, वो कह रहे हैं लिपस्टिक का धंधा छोड़ के मैं अब मास्क के धंधे में आने वाला हूँ. ये बदलाव है. अतुल मोघे जी की एक बहुत मार्मिक कविता है जिसमें पृथ्वी के साथ इंसानी रिश्तों पर उन्होंने अपनी बात रखी और उसका सार संक्षेप यह है कि पृथ्वी को दरअसल हम लोग बतौर इंसान ही बचा पाएंगे. इसे बचाने ऊपर से कोई फरिश्ते नहीं आएंगे. मैं रिक्वेस्ट करता हूँ, आग्रह करता हूँ मोघे साहब से, आए हमारे बीच और अपनी कविता रखें. नमस्कार. वर्तमान परिवेश में संपूर्ण विश्व जिस परिस्थिति से गुजर रहा है
उस परिस्थिति का वास्तव में जिम्मेदार कौन? इस विषाणु को किसने फैलाया, क्यों फैलाया, इसका दंड किसे देना जाना चाहिए? मैं इस द्वंद्व में नहीं पड़ना चाहता। मैंने इस परिस्थिति को अपनी ही कल्पना से समझने का प्रयास किया है। हम पृथ्वी को मां स्वरूप मानते हैं, इसी प्रकार नेचर इज ऑल्सो नोन एज मदर नेचर, अर्थात प्रकृति को भी हम मां स्वरूप कह सकते हैं। तो मैंने पृथ्वी एवं प्रकृति को दो बहनों के रूप में माना है, जो कि सृष्टिकर्ता ईश्वर से मानव द्वारा स्वयं पर हो रहे अत्याचार हेतु याचना कर रही हैं। ऐसा कुछ स्वरूप है। कविता का शीर्षक है पृथ्वी और प्रकृति की ईश्वर से याचना। तो बिगड़ती हुई परिस्थिति को देख पृथ्वी और प्रकृति ने ईश्वर से कहा, कुछ करो ना। तो ईश्वर ने क्या किया, मैं इसको कविता के माध्यम से रखना चाहूंगा। नदियों का जारी था सिसकना, जंगलों का जारी था दहकना, कम हुआ तारों का चमकना, पक्षियों का थमा था चहकना। तब दोनों बहनों ने प्रभु से कहा, कुछ अब तो करो ना। ईश्वर ने भेजा है करोना, ईश्वर ने भेजा है करोना, पर तुम इससे डरो ना। ईश्वर ने भेजा है करोना। गाड़ियों की सड़कों पे कतार थी, स्वच्छ होने हवा बेकरार थी। व्यवसाय अपना बढ़ाने को मानवों में होती तकरार थी। दोहने को प्राकृतिक संपदा, साहस और शक्ति बेशुमार थी। यहाँ पे उन सारी शक्तिशाली राष्ट्रों का वर्णन हो रहा है जो इस छोटे से पराजीवी के समक्ष इस तरह से बौने हो गए हैं। सब शक्तियां का विनाश हो गया है, वो इस छोटे से पराजीवी से नहीं लड़ पा रहे। दोहने को प्राकृतिक संपदा, साहस और शक्ति बेशुमार थी। तब दोनों बहनों ने प्रभु से कहा, कुछ अब तो करो ना। ईश्वर ने भेजा है करोना, ईश्वर ने भेजा है करोना, पर तुम इससे डरो ना। ईश्वर ने भेजा है करोना। कविता का अंतिम छंद है, मैं सिर्फ लिख देता हूं, मुझे बहुत ज्यादा साहित्य का ज्ञान नहीं, पर इसका साहित्यिक विवेचन मेरी पत्नी करती है, जयश्री। उन्होंने ये बताया कि ये जो कुछ लिखा गया है वो अब कवित्व है। मैंने मान लिया। नदियों पहाड़ देखो, पेड़ों की कतार देखो, फल फूल बगिया को हमने ही तो जाया है। यहाँ जाया का अर्थ है जन्म देना। तो पृथ्वी कह रही है, नदियों पहाड़ देखो, पेड़ों की कतार देखो, फल फूल बगिया को हमने ही तो जाया है। देकर के जन्म इन्हें पालन पोषण कर, ममता का भाव हमने इन्हीं से तो पाया है। दूषित हुई है हवा, जल हो गया मलिन, दूषित हुई है हवा, जल हो गया मलिन। माटी पर पड़ गया जाने कैसा साया है। जीव जंतु सुखी रहे, मानव प्रसन्न रहे, प्रार्थना करी है यही, बस यही ध्याया है। मां स्वरूप है, अपने जनने के लिए बहुत प्रार्थना करती है। जीव जंतु सुखी रहे, मानव प्रसन्न रहे, प्रार्थना करी है यही, बस यही ध्याया है। सुंदर सलोनी अंतरिक्ष से में देखी जाती, सुंदर सलोनी अंतरिक्ष से में देखी जाती, बदल गई है देखो अब मेरी काया है। जानती हूँ सब प्रभु आओगे दरस देने, जो भी कुछ हो रहा है सब तेरी माया है। जानती हूँ सब प्रभु आओगे दरस देने, जो भी कुछ हो रहा है सब तेरी माया है। कब आओगे यहाँ पे अभी हमें ज्ञात नहीं। ये भगवान विष्णु जी का भी दशावतार, जो 10वां अवतार कल्कि का है, वो अभी होना है। तो अभी आपने देखा होगा, महाभारत संपन्न हुआ, उसमें जो सूत्रधार का काम समय ने किया था। इसके उपरांत अभी विष्णु पुराण चल रहा है, इसमें सूत्रधार पृथ्वी है। पृथ्वी को मालूम है कि विष्णु जी अवतार लेने वाले हैं, और अभी वो 10वां अवतार बाकी है। तो ऐसा ही वो गुहार कर रही है,
कब आओगे यहाँ पे अभी हमें ज्ञात नहीं, तब तक कुछ तो करो ना। ईश्वर ने भेजा है कोरोना, ईश्वर ने भेजा है कोरोना, पर तुम इससे डरो ना। ईश्वर ने भेजा है कोरोना, ईश्वर ने भेजा है कोरोना, ईश्वर ने भेजा है कोरोना। धन्यवाद। मनुष्य को छोड़ सृष्टि के समस्त अवयव अभी वर्तमान में बड़े प्रसन्न हैं, प्रफुल्लित है। बहुत बहुत धन्यवाद। मोगे साहब ने कोरोना और कोरोना का बड़ा गहरा तादात्म्य स्थापित किया है और बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शुभकामनाएं। जीवन जी, अगला प्रसंग किसी मराठी कवि का है ना? बहुत बहुत सुंदर अतुल जी। तो मैं अभी अगले कवि को आमंत्रित करता हूं। एक मिनट दीजिए। सई वाळिंबे। सई वाळिंबे आपल्या समोर एक मराठी कविता प्रस्तुत करणार आहेत। त्याआधी त्यांचा एक छोटासा परिचय। या राहणार दिल्लीच्या आहेत, पण सध्या लेबनन बेरूट येथे आहेत। आकाशवाणीवर त्यांनी ट्रान्सलेटर आणि न्यूज रीडरचं 10 वर्ष काम केलंय। मराठी पुस्तकांचं त्या संपादन करतात। 1ली ते 8वीच्या शालेय पुस्तकांसाठी पाठ लिहिण्याचं काम ही त्या अजून करतात आणि लहान मुलांसाठी त्यांनी काही देशभक्तीपर गीतं पण लिहिली आहेत। आता ऐकू आपण त्यांची आजची कविता। सई वाळिंबे। सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार। माझ्या कवितेचं नाव आहे कवितेतलं काव्य। जेव्हा लिहू लागले मी व्यक्त होऊ लागले, कधी शब्दात लय, कधी लयीत सूर, कधी विचारांना बांधले रुंझुणते नुपूर। मनातले सारे मग काव्य पंक्तीत आले, जेव्हा लिहू लागले मी व्यक्त होऊ लागले। भावनांचा ओलावा असतो कवितेत, आवेगाने घेतो जो मला करतो। सुंदर त्याचे रेखाटन साकारू लागले, जेव्हा लिहू लागले मी व्यक्त होऊ लागले। वाह, क्या बात। कधी आनंद, कधी हसू, तर कधी राग, प्रत्येक वेळी कविता देई मला साथ। काव्याच्या हिंदोळ्यावर मन झुलू लागले, जेव्हा लिहू लागले मी व्यक्त होऊ लागले। दिग्गजांच्या कविता ऐकता ऐकता सरले बालपण, दिग्गजांच्या कविता ऐकता ऐकता सरले बालपण। ते उत्तुंग कळस मी अजून चढले नाही पायरी एक पण। प्रेरणा आणि स्फूर्ती घेऊन मार्ग चालू लागले, जेव्हा लिहू लागले मी व्यक्त होऊ लागले। मनाच्या कोंदणी अनुभव मी जपले, मनाच्या कोंदणी अनुभव मी जपले। संधी मिळताच ते कागदावर टिपले, गद्यापेक्षा पद्यच मला आपलेसे वाटले, जेव्हा लिहू लागले मी व्यक्त होऊ लागले। कविता असो कशावरही कुणावरही केलेली, नेहमीच असते ती समाधानात चिंब भिजलेली। लिहिता लिहिता मनाचे पदर उलगडू लागले, जेव्हा लिहू लागले मी व्यक्त होऊ लागले। माझ्या काव्य रचनेला कोणताही साचा नियम नसतो, अलवार हळुवारपणाचा हळवेपणाचा साज मात्र असतो। नटलेले सजलेले हे काव्य जगू लागले, जेव्हा लिहू लागले मी व्यक्त होऊ लागले, मी व्यक्त होऊ लागले। धन्यवाद। वाह। वर्ड्सवर्थनी जी कवितेची व्याख्या केली आहे त्यामध्ये तो म्हणतो इट्स अ स्पॉन्टॅनियस एक्सप्रेशन ऑफ थॉट्स कलेक्टेड इन ट्रँक्विलिटी। तर ही सर्जनाची जी प्रक्रिया आहे ती तुम्ही तुमच्या अनुभवातून उलगडून दाखवली की जेव्हा लिहू लागले तेव्हा व्यक्त होऊ लागले। खूप छान, धन्यवाद। आता मी आमचे पुढचे कवी अविनाश जोशी यांना आमंत्रित करतो। अविनाश जी यांचं वास्तव्य मागच्या 32 वर्षापासून गुडगाव येथे आहे आणि ते ऑटो या क्षेत्रामध्ये काम करतात आणि सध्या एक छंद म्हणून ते हिंदी आणि मराठी या दोनही भाषातून अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करतात आणि ही अभिव्यक्ती खरंच खूप छान होते। खूप चांगल्या कविता तयार होतात त्यांच्या। आणि मला आलेला वैयक्तिक अनुभव असा आहे की ज्या वेळेला ते विमान प्रवासामध्ये असतात त्यावेळेला साधारणतः नवी कविता तयार होते। तर मागच्या काही महिन्यापासून त्यांनी केली की नाही मला कल्पना नाही, पण बहुधा केली असावी। तर मी आता त्यांना आमंत्रित करतो आपला कविता पाठ करण्यासाठी। अविनाश जोशी।
नमस्कार. माझा आवाज व्यवस्थित येतोय? आपकी आवाज आ रही है. ठीक आहे. सर्वप्रथम दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे खूप खूप धन्यवाद. अशा कार्यक्रमांमध्ये आम्हाला त्यामुळे संधी मिळालेली. माझी आजची कवितेचं शीर्षक आहे प्रतिबिंब. ज्याप्रमाणे आपण आरशात बघून आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं आणि काय अधिक काय होणं आपण लगेच नोट करतो, त्याचप्रमाणे समाजाचं जर प्रतिबिंब बघितलं तर आजच्या समाजात आपल्याला काय दिसेल आणि आपण काय करायला हवं त्याप्रमाणे याबद्दलचे माझे विचार माझ्या या प्रतिबिंब कवितेतून मी व्यक्त करतोय. मला वाटतं आपल्याला आवडेल. कविता आहे प्रतिबिंब. वेळ बदलली काळ बदलला, वेळ बदलली काळ बदलला, सुखी जीवनाचा संदर्भ बदलला, कुटुंब बदलली समाज बदलला, समाज आदर्शांचा रूपरंग बदलला. कुटुंब बदलली समाज बदलला, समाज आदर्शांचा रूपरंग बदलला. संकीर्णतेने मन ग्रासले, संकीर्णतेने मन ग्रासले, प्रेम आटले नाते संपले, भौतिकतेच्या आसेपायी नैतिकतेला पान पुसले, भौतिकतेच्या आसेपायी नैतिकतेला पान पुसले. मुखोट्यांचा बाजार मोठा, मुखोट्यांचा बाजार मोठा, समजू कसे खरा कोण खोटा, मीपणाचा सर्वत्र रेटा, स्वार्थापुढे समाज थिटा. आणि पुढच्या ओळींकडे तुमचं लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे. महापुरुषांची होते वाटणी आता, महापुरुषांची होते वाटणी आता, बापूंच्या गटात स्वातंत्र्यवीर नाहीत आता, बापूंच्या गटात स्वातंत्र्यवीर नाहीत आता. घटनाकारांचा गोट मोठा, शिवरायांना बनवलंय मराठा नेता, शिवरायांना बनवलंय मराठा नेता. मग असा हा जो समाज आहे, असं आपलं जर प्रतिबिंब आहे तर असं ठेवायचं का? मग काय करायला पाहिजे? बदलून टाकू असा नवा भारत, बदलून टाकू असा नवा भारत, प्रयत्न करूया भौतिकतेला गारद, मिटवून टाकू विषमतेच्या गाठी, एक संघ होऊ देश कल्याणासाठी, एक संघ होऊ देश कल्याणासाठी. आणि शेवटच्या वेळी आता संघर्षासाठी संघर्ष नको, आता संघर्षासाठी संघर्ष नको, महापुरुषांवरून वाद नको, विचारधारांचा अतिरेक नको, नको कुठलाच वैरभाव. आता संघर्षांसाठी संघर्ष नको, महापुरुषांवरून वाद नको, विचारधारांचा अतिरेक नको, नको कुठलाच वैरभाव, पसरूया फक्त प्रेमभाव, पसरूया फक्त प्रेमभाव. धन्यवाद. वा वा वा, खूप छान अविनाशजी. आपण भारतीय संस्कृतीमध्ये 4 युग मानतो, कृत, त्रेता, द्वापर आणि कली. यामधलं सगळ्यात छोटं युग कलियुग आहे तसं पाहिलं तर, पण ते सगळ्यात अवघड आहे पार करण्यासाठी आणि त्याची एक छोटीशी झलक तुम्ही आम्हाला दाखवली. खूप खूप आभार. आणि आता मी पुढच्या कवींना आमंत्रित करतो. हम आलोक पुराणिक जी से निवेदन करेंगे कि वे अपना गद्य पाठ करें, लेकिन उसके पहले मैं अतुल मोघे जी से निवेदन करूंगा कि वे आलोक जी का परिचय दें. अतुल जी को अनम्यूट करिए कृपया. धन्यवाद. नमस्कार. मुझे जीवन जी ने बड़ा ही कठिन कार्य दिया है. सूर्य जाज्वल्यमान है, सबको दिख रहा है, और मुझे कहा जा रहा है टॉर्च जलाकर सूर्य को दिखाऊं. संपूर्ण पौराणिक, कार्मिक एवं भाषिक ज्ञान समेटकर जो समाज को आलोकित कर रहा है वह व्यक्तित्व है श्री आलोक पुराणिक. आर्थिक पत्रकार, व्यंग्यकार श्री आलोक पुराणिक संप्रति दिल्ली के महाराजा अग्रसेन महाविद्यालय में वाणिज्य विभाग में प्राध्यापक का दायित्व निभा रहे हैं. सरल शब्दों में कहूं तो अपना संचित ज्ञान विद्यार्थियों में बांट रहे हैं. उपलब्धि एक होती तो उल्लेख करता, उपलब्धियां तो इनके पास पहुंचकर ही सम्मानित होती हैं. तो मैं आमंत्रित करता हूं श्री आलोक पुराणिक जी को. वे इस बार पद्य के बजाय शायद गद्य पाठ के साथ हमारे साथ समक्ष आए हैं, तो मैं सादर आमंत्रित करता हूं, वे कृपया अपना गद्य पाठ करें. श्री आलोक जी पुराणिक जी. नमस्कार. आवाज आपको आ रही है मेरी? जी बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. मेरे बारे में इतनी अच्छी बातें कही जा रही थी कि मैं डर गया थोड़ी देर के लिए, मैं कहीं मर तो नहीं गया हूँ. इतनी अच्छी बात है किसी इंसान के बारे में आमतौर पर उसके जाने के बाद कही जाती है. लेकिन
मैं जीवित हूँ और मित्रों के साथ इस कोरोना काल में भी आपके साथ हूँ। आज के दौर में हमारे दैनंदिन जीवन में कुछ शब्द शामिल हो गए हैं, लॉकडाउन, इम्यूनिटी। सबसे महत्वपूर्ण विषय है इम्यूनिटी। मेरी व्यंग रचना का शीर्षक है जीवन का लक्ष्य इम्यूनिटी। इम्यूनिटी विमर्श इन दिनों बहुत गहन चल रहा है। सब्जी वाले ने मुझे सुबह ज्ञान दिया कि ढिढोरपुरा के करेले में ऐसे तत्व हैं कि हर बीमारी ठीक हो जाती है, कैंसर से लेके कोरोना सब ठीक हो जाता है। किसी ने मुझे ज्ञान दिया कि छत पर ठीक 10:40 पर शीर्षासन करने से कोरोना से बचत हो सकती है। बिल्कुल हो सकती है। इस विधि पर काम करने वाला लू से मर सकता है, कोरोना उसे नहीं मार सकता। ज्ञान बरस रहा है। सुबह व्हाट्सएप से, ईमेल से, टीवी से, सुबह से कई लोग मेरी इम्यूनिटी बढ़ाने में जुट जाते हैं। बेटी बताती है कि एलोवेरा का जूस पियो, भांजा बताता है कि गिलोय का जूस पियो, माँ बताती है कि आंवला पिए बगैर तो कोरोना का मुकाबला करना संभव ही नहीं है। क्या बात, सही। कुल मिला के मामला ये हो गया है कि मेरा सुबह का शेड्यूल ये रहता है, सुबह उठते ही नींबू पानी, 2 घंटे बाद गाय के दूध की चाय, फिर 2 घंटे बाद एलोवेरा का जूस, फिर 2 घंटे बाद गिलोय का जूस, फिर 2 घंटे बाद खाना, फिर 2 घंटे बाद त्रिफला का जूस, फिर 2 घंटे बाद बेल का जूस। जिंदगी इस कदर आयुर्वेदिक हो गई है कि एकदम ऋषि मुनि होने का फील आता है। पत्नी ने डांटा कि सुबह से शाम तक सिर्फ खाने पीने की बातें, एकदम फालतू हो गए हो क्या? मैंने रिक्वेस्ट किया, तुम इम्यूनिटी के महत्व को समझ नहीं रही हो। उसने कहा, समझने की बात यह है कि जो ऋषि मुनि ये सुबह से शाम तक गिलोय और आंवला खाते थे, उनके पास बहुत खाली समय होता था, बहुत खाली व्यक्ति थे। तुम मजदूर टाइप के व्यक्ति हो, 2 टाइम का ढंग से खाना खा लो, बहुत है। ज्यादा इम्यूनिटीवाद बनने की कोशिश ना करो। और मैं देख रही हूँ जब से तुम्हारी इम्यूनिटी बढ़ी है, तुम मुझसे बहुत बहस करने लगे हो, बहुत कायदे कानून निकालने लगे हो। बंदा ढीला हो तो पड़ा रहता है चुपचाप, किसी से कुछ नहीं बोलता। मेरे परिचय में एक बुजुर्गवार महिला थी, पलंग पर पड़ी रहती थी, सिर्फ सीरियल देखती थी। अब उनकी इम्यूनिटी बढ़ गई है। इम्यूनिटी बढ़ते ही उनको बहू रानी से तमाम शिकायतें हो गई। सुबह 9 बजे तक वो 20 बार अपनी बहू की क्लास लगा लेती है। फ्रिज में वो सब्जी 5 दिन से रखी है, वो दाल 3 दिन से रखी है, ये वाला दूध निपटाओ, ये 3 दिन पुराना है। फ्रिज को इतना भर के रखती है। अम्मा जी के ठीक हो जाने का लक्षण यही है कि अम्मा जी का इम्यूनिटी लेवल बिल्कुल ठीक हो गया है और वो हर एक में मीन मेख निकाल सके। इम्यूनिटी अम्मा जी ने इतनी बढ़ा ली है कि बहू रानी खौफ में रहती है कि हर किसी की इम्यूनिटी अब चरम पर हो तो कोई खुश नहीं रह सकता। अगर बहू की इम्यूनिटी बहुत बढ़ जाए तो सास परेशान हो जाएगी, सास की इम्यूनिटी बहुत बढ़ जाए तो बहू परेशान हो जाएगी, पापा की इम्यूनिटी बहुत बढ़ जाए तो बेटियां परेशान हो जाती हैं, बेटियों की इम्यूनिटी बहुत बढ़ जाए तो पापा की चिंता हो जाती है। खैर, मैं रिक्वेस्ट करता हूं कि इस कोरोना काल में सबकी इम्यूनिटी बढ़ जाए, बहुत बढ़ जाए, मगर किसी बहू की इतनी ना बढ़ जाए कि सास परेशान हो जाए और किसी सास की इतनी ना बढ़ जाए कि बहू परेशान हो जाए। क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया आलोक जी, बहुत अच्छा, बहुत मजा आया आपका गद्य पाठ सुनते हुए। अब मैं एक छोटी सी कविता प्रस्तुत करूंगा और ये कविता जो है वह, उसका शीर्षक है बाबा आणि पॅशन। आईवर बऱ्याच कविता होतात आणि 2 आहेत आपल्या पण कार्यक्रमामध्ये, त्यामुळे मी बाबा आणि पॅशन ही कविता प्रस्तुत करतोय। तुम्हाला दवाखान्यात पहिल्यांदा पाहताना ज्याला मायेचा पाझर फुटतो, माझं आयुष्य तुला लागावं असं मनात जो पुटपुटतो, तो बाप असतो। औषध पाण्यासाठी तुमच्या काम अर्धवट टाकून ओरडणाऱ्या बॉसची तमा न बाळगता मला जावंच लागेल, मूल आजारी आहे असं बळ एकवटून जो सांगतो, तो बाप असतो। तुमच्यासोबत खेळणारा, चणे फुटाणे आणणारा,
तुमच्यासोबत खेळणारा, धाव धाव धावणारा, चणे फुटाने आणणारा, धपापला तरी न थकणारा, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाच्या कुपीत कोंडणारा तो बाप असतो. रणरणत्या उन्हात पोटच्या पोराला महागडी लस्सी प्रेमानं पाजवत, रणरणत्या उन्हात पोटच्या पोराला महागडी लस्सी प्रेमानं पाजवत, रिकामं होत जाणारं पाकिट सांभाळत, माझं पोट भरलंय बाळानो तुम्हीच प्या हं, असं प्रेमानं म्हणणारा तो बाप असतो. ओढाताण होते पण हौस तुमची पुरवायची आहे. ओढाताण होते पण हौस तुमची पुरवायची आहे. नवी पुस्तकं, कपडे, बूट, शाळेची बॅग, सगळी नवी सामग्री हाताळताना तुमच्या चेहऱ्यावरचं हसू, स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवत, छान आहेत ना, आता खूप अभ्यास करायचा बरं का, असं वारंवार सांगणारा तो बाप असतो. तुम्हाला बक्षीस मिळालं कशातलं का असेना, लगेच लोकांना सांगणारा, तुम्हाला मात्र कठोर वाटणारा, अजून मेहनत करावी लागेल पिल्लू असं म्हणणारा, तुम्ही गर्वानं फुगलेलं बेडूक होऊ नये म्हणून सांभाळणारा तो बाप असतो. फाटकी बनियान सॉक्स, फॅशनच्या दुनियेत ढगळ दिसणारे कपडे वागवत, फाटकी बनियान सॉक्स, फॅशनच्या दुनियेत ढगळ दिसणारे कपडे वागवत, स्वतःची खरेदी कायम लांबवत, मला काय चालतंय ग म्हणणारा तो बाप असतो. बदलायला आला तरी त्याचं हे चालतंय ग संपतच नाही, बदलायला आला तरी त्याचं हे चालतंय ग संपतच नाही, चालतच राहतं अन म्हणून घर चालत राहतं, मन डुलत राहतं, आभाळ फाटत नाही, मळभ दाटत नाही. दाटतात ती वर्तुळं डोळ्याभोवती त्याच्या, विरतात ते दाट केस डोईवरचे त्याच्या, सुटतं ते पोट वेळेला असूसलेलं, काळजीला वेळच न मिळाल्याने बाबा आउट ऑफ फॅशन होतात, मुलांचं भवितव्य, त्याची मुलं हीच त्याची फॅशन होतात. धन्यवाद. धन्यवाद. आता मी पुढच्या कविना आमंत्रित करतो. मैं दोबारा आलोक जी से निवेदन करूंगा कि वे सुबोध करजगीर जी का परिचय दें, क्योंकि ये एक हिंदी कविता है और सुबोध जी हिंदी कविता प्रस्तुत करेंगे. धन्यवाद. सुबोध जी पेशे से इंजीनियर है, लेकिन कविताओं की फसल उगाते हैं और क्या इनकी कविताओं से हम लोग वाकिफ हैं. और ये केले से लेके, करेले से लेके, ठेले से लेके, पेड़ से लेके लगभग हर चीज पर कविता करते हैं और लगातार करते हैं. कविता करना बहुत आसान काम नहीं और लगातार करना बहुत मुश्किल काम है. सामयिक कविता बिल्कुल करते हैं और मैं इनकी कविता को नियमित देखता हूँ. कविता में ये आज बताने वाले हैं कि लॉकडाउन में फंसा पति, पर मुझे लगता है कि लॉकडाउन में पति फंसता है या पत्नी फंसती है, सुबह से शाम तक पति की फरमाइशें. और मुझे लगता है लॉकडाउन एक तरह से झेले बल्टी टेस्ट हो गया है कि पति पत्नी को लगातार कितने दिन झेल सकती है घर में, वैसे ही पत्नी और पति एक दूसरे को कितने लंबे समय तक लगातार झेल सकते हैं. और झेलने के बाद भी एक दूसरे के प्रति प्यार सम्मान लॉकडाउन पूर्व स्थिति वाला बना रहे, ये अपने आप में एक बड़ी उपलब्धि होगी. ये उपलब्धि कैसे हासिल की जाए, लॉकडाउन में फंसने की क्या विसंगतियां हैं, मैं रिक्वेस्ट करूंगा, आग्रह करूंगा सुबोध जी से हमारे सामने आए और लॉकडाउन में फंसे पति पत्नी और पूरे घर का हाल पेश करें. नमस्कार. या लॉकडाऊनच्या काळात आपल्या सर्वांसमोर खूप सारे प्रश्न येतात. जे लोक माझ्यासारखे आम्ही इसेन्शियल सर्व्हिसेस गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे आम्हा लोकांना जावं लागतो. आमचे प्रश्न वेगळे आहेत. बरेच लोक खूप दिवसापासून ऑफिस वगैरे आपल्या कामांना जाऊ नाही पाहते, त्यांचे पुष्कळ वेगळे प्रश्न आहे. जे पोरं ज्यांची शाळेची रुटीन होती, जी रुटीन बिघडली आहे, ते पोरांचे आपले वेगळे प्रश्न आहे. ऑनलाईन स्टडीज आणि पूर्ण जे डेली रुटीन
बिघडून गेलंय. गृहिणींचा आपलं वेगळं प्रश्न आहे, सकाळ ते संध्याकाळ किती वेळा जेवण बनवायचं, काय काय बनवायचं. तर सध्या प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न पडले. या प्रश्नांमध्ये काही सॉल्युशन नाही आहे आपल्याजवळ. त्याच्यातनं काही आपले जे ऑब्झर्वेशन्स असतात त्याच्यावरनं आपण एक कवी या सगळ्या परिस्थितींमधून आपल्याकरता काही गोष्टी बघतो, त्याच्यातनं ऑब्झर्वेशन करतो आणि त्याच्यानेच कविता होते. कविता म्हणजे काय, आपल्या आसपास घडलेल्या ज्या गोष्टी आहे त्याच्यातनं जी आपली ऑब्झर्वेशन आहे तीच कविताच्या माध्यमाने बाहेर येते. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे गलती से आया आपके पास. वाह, ओके, स्वागत. कहिए श्रीमती जी, कहिए श्रीमती जी, आज बनाया है क्या खास, लॉकडाउन में हमें है आपके खाने से ही आस. कहिए श्रीमती जी, आज बनाया है क्या खास, लॉकडाउन में हमें है आपके खाने से ही आस. पत्नी म्हणते, पति महोदय कृपया बंद करें अपनी बकवास. पति महोदय कृपया बंद करें अपनी बकवास, कहीं और जाकर निकालिए अपने दिल की भड़ास. घर के कामों में खप गए हैं मैं और मेरी बूढ़ी सास. घर के कामों में खप गए हैं मैं और मेरी बूढ़ी सास. हाथ बटाने की जगह आप कर रहे हैं बकवास. क्या? अरे मेरी प्रियतमे क्यों मन में रखती हो फास. अरे मेरी प्रियतमे क्यों मन में रखती हो फास, तुम्हारे अंदर तो है स्वयं देवी अन्नपूर्णा का वास. ज्यादा कुछ खाने पीने की नहीं हमारी आस, ज्यादा कुछ खाने पीने की नहीं हमारी आस, हम तो केवल इतना चाहते अच्छा कटे ये वनवास. वैसे हम तुमसे कह दें, वैसे हम तुमसे कह दें, शेफ हो तुम बहुत झकास, तुम्हारे हाथ से खाने में आती सुगंधित मधुर मिठास. तुम्हारे हाथ से खाने में आती सुगंधित मधुर मिठास. इस कारण मंडराते रहते सदैव तुम्हारे पास, इस कारण मंडराते रहते सदैव तुम्हारे पास, देखने आते हैं कि चटनी में कितनी बड़ी खटास. पत्नी म्हणते, अरे मेरे पति परमेश्वर ओ झूठों के सरताज. अरे मेरे पति परमेश्वर ओ झूठों के सरताज, दिन भर घर में पड़े फालतू चलो करो कुछ काज. मैं न डालूं तुम जैसों को मुट्ठी भर भी घास, मैं न डालूं तुम जैसों को मुट्ठी भर भी घास, पटक न जाना लॉकडाउन में तनिक भी मेरे पास. ओ मेरी प्राण प्रिय गलती से आया आपके पास, ओ मेरी प्राण प्रिय गलती से आया आपके पास, लगता है आप में हो गया है साक्षात काली माता का वास, साक्षात काली माता का वास. क्या बात है सुबोध जी, धन्यवाद. वाह, क्या बात है सुबोध जी, बहुत बढ़िया. अब हम चलते हैं अपने अगले कवि के पास, मृदुला वाळिंबे. मृदुला जी का परिचय देता हूं. मृदुला वाळिंबे आनंदवन, पश्चिम विहार, नवी दिल्ली येथे राहतात. वाचन आणि लेखनाची खूप आधीपासून त्यांना आवड आहे. काव्यांगण निशब्द येथे त्यांनी कविता सादर केल्या. 2018 मध्ये अखिल भारतीय निबंध स्पर्धेमध्ये प्रथम श्रेणीचं प्रशस्तीपत्रकही त्यांना मिळालंय. आणि विशेष म्हणजे MTNL या कंपनीमध्ये 40 वर्ष नोकरी करून त्या आता निवृत्त झाल्यात आणि आज आई या विषयावर एक कविता आपल्यासमोर सादर करतात. मृदुला वाळिंबे. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम आयोजकांचे मी आभार मानते, मला कविता वाचनाची संधी दिल्याबद्दल आणि आपल्या पुढे कविता प्रस्तुत करते. आई, आई होऊ कशी उतराई, मी होऊ कशी उतराई, जन्म घेतला तुझ्या पोटी, जन्म घेतला तुझ्या पोटी, ही 7 जन्माची पुण्याई, होऊ कशी मी उतराई. गर्भातून तुझ्या आले बाहेर, गर्भातून तुझ्या आले बाहेर, अन पडले रस्त्यावर, अन पडले रस्त्यावर. देव जाणे का होतीस,
तेव्हा इतकी लाचार होती. जन्म दिला देवकीने जरी मिळेल यशोदा कृष्णाला तशीच प्रेमळ माय मिळाली तुझ्या या लेकराला. कळले जन्म रहस्य जेव्हा झाले किंचित व्यथित पालन करत्या मातेने मग घेतले लगेच खुशी. काय म्हणू माझ्या भाग्याला काहीच मज कळेना. काहीच मज सुचेना. दोष देऊ वा करू हेवा हेही मग कळेना. केली व्यक्त कृतज्ञता क्षणोक्षणी त्या माऊलीची. जिने केली अतूट माया अन दिली सावली प्रेमाची. सुखात आहे तुझी लेख स्वतःस मानू नको अपराधी. दोन तुझे फेडाया मात्र मिळाली नाही मज संधी. दिल्यामुळे तू जन्म मला प्राप्त झाले अस्तित्व. तुझ्यामुळेच तर एका स्त्रीला मिळाले न मातृत्व. राहून या दूर कुठेही देशील फक्त आशीर्वाद. एकदा तरी भेट ग मला व्याकुळ गाते सागर. कधी न पाहिलेली मूर्ती तुझी मनी नित्य मी साठविते. चरणी तुझ्या सुमन कृतज्ञतेचे आज अर्पण करीते. धन्यवाद. खूप जिव्हाळ्याची कविता तुम्ही प्रस्तुत केली मृदुलाजी. मराठी साहित्यामध्ये आई या विषयावर खूप लिखाण झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांना पण आपण माऊली असं म्हणतो, कारण तो जो जिव्हाळ्याचा भाव आहे तो भाव त्यांच्या ठिकाणी त्यांच्या लिखाणातून पाझरला, म्हणून आपण त्यांना माऊली ही संज्ञा देतो. याशिवाय जुलियनची आई, एकेकाळी असं होतं की तुला जुलियनची आई माहितीये का, किंवा तुला सानेगुरूंची आई माहितीये का, म्हणजे स्वतःची आई सोडून बाकी सगळ्या साहित्यातल्या आई लोकांना माहित होत्या. पण तुम्ही जी कविता स्वतःच्या अनुभवातून लिहिली ती खरंच खूप हृदयस्पर्शी होती. खूप खूप धन्यवाद. आणि मी आता मैं आलोक जी से निवेदन करूंगा कि हमारे अगले कवि जो हैं सौमित्र जोशी जी, उनका परिचय कराएं. धन्यवाद. बहुत सारे संवेदनशील विषयों पे प्रश्न आए हुए. माँ भी आ गए, पिता भी आ गई, लॉकडाउन में सुबोध जी की पत्नी की सास भी आ गई, बहुत सारे रिश्ते आ गए. लेकिन एक रिश्ता इंसानियत का रिश्ता है, और वो रिश्ता आज की तारीख में हर संवेदनशील व्यक्ति का उन प्रवासी मजदूरों के साथ है जो हमें सड़क पर जाते हुए दिखते हैं. कुछ लोग जो कर सकते हैं वो कर रहे हैं, लेकिन मन व्यथित है. और प्रवासी मजदूरों की स्थिति, उनके परिवेश, उनके हालात पर सौमित्र जी ने एक कविता लिखी है. स्थिति को संवेदनशील तरीके से रेखांकित करने वाली इस कविता को प्रस्तुत करें, ऐसा आग्रह मैं सौमित्र जी से करता हूँ. सौमित्र जी, स्वागत है. नमस्कार सभी सम्मानित कवियत्रियों और दर्शकों को मेरा सादर प्रणाम. धन्यवाद आलोक जी. सबसे पहले आपको पिछले लगभग 2 महीने से हम सभी ने एक नई दिशा और दशा के साथ रहना सीख लिया है. लॉकडाउन का पीरियड, जिस दौरान हमने बहुत मेहनतकश मजदूरों को देखा, उनके बारे में सुना, पढ़ा और महसूस किया, उसी विवेचनाओं के साथ एक कविता के रूप में मैं आप सभी के साथ साझा कर रहा हूं और आप सभी के आशीर्वाद का इच्छुक भी हूं. बिल्कुल. मेरी कविता का शीर्षक है मजदूर की व्यथा. आए थे जो कभी शहर, दिल में अनेक अरमान लिए,
पाने की ख्वाहिश में, कुछ अपने लिए कुछ अपनों के लिए। वह अरमान सभी टूट गए, वह अरमान सभी टूट गए, भूखे प्यासे बेबस पैदल वह आज गांव लौट रहे। भूखे प्यासे बेबस पैदल वह आज लौट रहे। अगली पंक्ति को ध्यान दीजिएगा, जो आज की कथा हम सब देख रहे हैं टीवी में, अनेक माध्यमों से सोच देख रहे हैं, जो वाकई में हम लोग को मीडिया अलग अलग तरीके से बता रहा है कि गर्मी की तपिश टूटी है चप्पल मंजिल है दूर। गर्मी की तपिश टूटी है चप्पल मंजिल है दूर, चलने को मगर है वह मजबूर। आंखों में आंसू सर पर गठरी, कल क्या होगा पता नहीं, जब तक न पहुंचे गांव यह सफर थमा नहीं। हमने न कभी, एक मजदूर कह रहा है कि हमने न कभी जाति न कभी मजहब को पहचाना, हमने न कभी जाति न कभी मजहब को पहचाना, अपना सर्वस्व दिया सोच के देश को आगे है बढ़ाना। आज मगर हमारे साथ ये क्या हो गया, आज मगर हमारे साथ यह क्या हो गया, भूख की मौत से तो बच निकले, भूख की मौत से तो बच निकले, पर हमारी बनाई सड़क पर ही हमारा शमशान हो गया। जो कुछ थोड़ा कमाया था वह आज सभी चला गया। इस मजबूरी ने हम सबको यह सबक सिखा दिया, इस मजबूरी ने हमको यह सबक सिखा दिया। और इस सबक जो आज हर कोई बोल रहा है कि कैसा भी हो अपना गांव हमेशा अपना ही होता है। सर पर छत और पेट में अन्न हमेशा रहता है, सर पर छत और पेट में अन्न हमेशा रहता है। और आखिरी 4 लाइनें आपसे विनती है, भगवान से भी प्रार्थना है कि प्रार्थना है ईश्वर से संकट से उबारे इन सभी को, प्रार्थना है ईश्वर से संकट से उबारे इन सभी को, कर्म में सदैव लगे रहें, आजीविका मिलती रहे सभी को, कर्म में सदैव लगे रहें, आजीविका मिलती रहे सभी को। वसुंधरा को चीर कर, जो एक किसान का मेन काम करता है, हम लोग को अन्न देता है, कि वसुंधरा को चीर कर खेत खलिहान जब लहराएंगे, खुशहाल मजदूर ही सशक्त राष्ट्र बनाएंगे, खुशहाल मजदूर ही सशक्त राष्ट्र बनाएंगे। धन्यवाद। क्या बात है, बहुत बहुत आभार आपके। मैं अभी सुचिता जोशी अभ्यंकर जी से निवेदन करूंगा कि वे अपनी रचना प्रस्तुत करें। त्याआधी त्यांचा थोडासा परिचय देतो। सुचेतानी आता आपल्यासाठी सरस्वती वंदना गायली। गेली 12 वर्ष IIT दिल्लीमध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि शास्त्रीय संगीत शिकवतात। अमलताश आणि अपराजिता हे 2 काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। अमलताश हा त्यांचा स्वरचित आणि स्वतः संगीतबद्ध केलेला कवितांच्या गाण्याचा कार्यक्रम पण त्या करत असतात। गेल्या वर्षी कवी अनिल कांबळे यांच्या प्रेरणा आर्ट फाउंडेशन तर्फे त्यांना पुरस्कृत करण्यात आलं। आता मी त्यांना आजची रचना प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित करतो। सुचेता। सर्वांना नमस्कार। आज मी अपराजिता या काव्यसंग्रहातली माझी चंद्रकोर नावाची कविता सादर करते। सगळ्यांना माहितीये की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ती आई झाली की बरेच बदल येतात। तिचं सगळं विश्व बदलून जातं आणि पूर्ण बाळाभोवती ती रमते, त्याच्यातच ती असते रममाण झालेली। पण काही दिवसानंतर अशी एक फेज येते की तिला तिची ध्येय आणि तिची स्वप्न पण खुणवायला लागतात। म्हणजे बाळ महत्वाचं असतंच, पण तिची स्वतःच्या इच्छा किंवा ज्या काय आकांक्षा असतात त्याही खुणवायला लागतात। आणि ते जे कन्फ्युजन असतं, ती जी अस्वस्थता असते, ती मी यातनं मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं निघणारं सोल्युशन पण त्या कवितेतच दडलेलं आहे। तर ही चंद्रकोर नावाची कविता सादर करते। स्वागत। दिवसा मागून दिवस चालले, राती मागून राती, दिवसा मागून
दिवस चालले राती मागून राती, चंद्रकोरीचा एकच तुकडा येई कधी माझा हाती. संसाराची अगणित गणिते उत्तर कसले शोधू, संसाराची अगणित गणिते उत्तर कसले शोधू, त्याच त्या चाकोरीला हर्ष कसा संबोधू. शब्द हासती होऊन गोळा दूर जाऊनी लपती, शब्द हासती होऊन गोळा दूर जाऊनी लपती, सैर भैर मग होते मन अन दिशा मारवा गाती, दिशा मारवा गाती. दिवस असा उगवेल कधी की शब्दाची संपुनी जाती, दिवस असा उगवेल कधी की शब्दाची संपुनी जाती, मनात उरले सुरले विरेल वाटे मजला भीती, वाटे मजला भीती. परी व्यक्त व्हायच्या सर्व वेदना माझी कन्या जाणे, परी व्यक्त व्हायच्या सर्व वेदना माझी कन्या जाणे, मैत्रीण होते माझी मगती गाते अबोध गाणे, गाते अबोध गाणे. वाह, मस्त. आई थोडी थांब जरा तू, आई थोडी थांब जरा तू अस्वस्थ नको तू होऊ, आई थोडी थांब जरा तू अस्वस्थ नको तू होऊ, दोघी मिळूनी हात धरूनी क्षितिजा पार जाऊ, दोघी मिळूनी हात धरूनी क्षितिजा पार जाऊ. ती मोठी की मी मोठी क्षणभर नकळे तिजला, ती मोठी की मी मोठी हे क्षणभर नकळे तिजला, कुशीत अलगद मुग्ध गवसली चंद्र कोरग मजला, कुशीत अलगद मुग्ध गवसली चंद्र कोरग मजला. धन्यवाद. क्या बात आहे सुचिता, खूप छान. मला गदिमांची एक कविता आठवली, पण मी पूर्ण नाही सांगणार. त्यातली एक ओळ फक्त, की आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. तर या अनुबंधानं लिहिलेली आई आणि मुलगी यांच्यातल्या अनुबंधातली अनुबंध व्यक्त करणारी ही रचना खरंच खूप छान होती. आता मी यानंतर संदीप शशिकांत बोबडे यांना आमंत्रित करतो काव्यपाठासाठी. संदीप हा एक हौशी कवी आहे, अस्सल नागपूरकर आहे आणि नोकरी निमित्ताने गुडगावला असतो. मूळचा नागपूरचा आहेच आहे आणि सध्या वास्तव्यास कल्याणला आहे कुलूपबंदीच्या काळामध्ये. मायबोली मराठी, मराठी साहित्यकला, मराठी ज्ञानभाषा या संस्थांशी तो आणि कामानिमित्त सतत फिरस्तू असताना देखील मागील 7 वर्षामध्ये दिल्लीतील सगळ्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये स्वतःची उपस्थिती लावतो आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभागी व्हायला त्याला खूप आवडतं. तर तो आता एक रचना आपल्या समोर सादर करतोय. संदीप बोबडे. धन्यवाद जीवन, आणि धन्यवाद मराठी कट्टा. तुमच्या अथक मेहनतीमुळे आपण इथे बांधले गेले आहोत. यमुना तीरी मायबोली मराठी करता ही फार अभिमानाची गोष्ट आहे. अगदी. दूर दूर आम्ही बोलतो, हस्तिनापुरात दूर दूर आम्ही मराठीत डोलतो, नाव पेशवा बाजीराव घेऊन बोबडे बोलतो, बोबडे बोलतो. नमस्कार, मी संदीप शशिकांत बोबडे आपणासमोर सादर करतोय माझी एक नवीन कविता, आणि कवितेचं शीर्षक आहे ज्येष्ठाची मृगतृष्णा. सध्या सुरू असलेल्या महामारीत आपण घरात बसून वेगवेगळ्या ठिकाणी आपलं मन फिरवून आणतो, आणि घरात बसून मनाला हवे तसं फिरवून आणले यातच थोडं सुखही शोधतो. मी पण माझ्या मनाला थोडं फिरायला जाऊ असं म्हणालो, पण ते माझंच मन माझ्यासारखं आळशी. त्यानेही पहुडल्या त्याच्याही आत वसलेल्या मस्त मोला कवीला फिरून यायची आज्ञा दिली. आणि आता कहर म्हणजे त्या अंतरंगाने बसल्या बसल्या जागीच बाहेरचे बोचरे म्हणत आणि मागच्या वर्षीची वटसावित्री आठवत सरळ ज्येष्ठ महिन्याला आळवणी घातली. ती पुढील अष्टाक्षरात मी तुमच्या समोर मांडतोय. बोबडे बोल, ज्येष्ठाची मृगतृष्णा. हे अष्टाक्षर आहे, गोड मानून घ्या. ये रे ज्येष्ठाच्या महिन्या आण मृगाचा पाऊस, वेडी आस चातकाची तानलेली फिटे हौस. ये रे ज्येष्ठाच्या महिन्या आण मृगाचा पाऊस, वेडी आस चातकाची
ताणलेली फिटे हौस, संपे वैशाखाचे रण, आकाशात काळे ढग, उष्णतेने बेजार वाटल त्याची बघ, पसरवतो काळोख विजा चमकुनी खास, काळ्या ढगा संगे यावा धरित्रीचा मंद वास. लक्ष द्या, काळ्या ढगा संगे यावा धरित्रीचा मंद वास, घराघरात राहून झाली रयत करुण, घराघरात राहून झाली रयत करुण, साऱ्या मनी आचा सडा शिंपरे वरुण. वा, खूप छान. संदीप, माझा आवाज ऐकू येतो ना सगळ्यांना? ओके. ज्येष्ठाचा महिना संपून आषाढाची चाहूल लागावी म्हणून वरुणाला केलेली आळवणी आणि मृगाचा पाऊस येऊ दे अशी एक अर्चना या कवितेमध्ये होती. खूप छान. आता मी यानंतर कवयित्री आरती कुलकर्णी यांना आमंत्रित करतो. आरतीजी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीच्या ठिकाणी जे कोणते मराठीचे मोठे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये निवेदिका म्हणून आरतीताई असतात. तर आरतीताई आज आपल्या समोर एक मराठी कविता प्रस्तुत करणार आहेत, तर त्यांचं स्वागत. आवाज येतोय का? हो हो. अच्छा, म्यूट येतोय. नमस्कार. नमस्कार, आवाज येतोय. आजची जी मी कविता सादर करणार आहे ती माणसाच्या स्वभावावर आहे. आज आपण करोनामुळे सगळेजण घरी बसलोय, पण तरी सुद्धा माणूस स्वतः निसर्गापेक्षा स्वतःला खूप जास्त शहाणा समजतो. निसर्गाने आपल्याला कितीही दणका दिला तरी माणसाच्या मनात हेच असतं की मी त्याच्यावर मात करीन आणि काहीतरी करून पुढे जाईल. तुम्हाला सगळ्यांना एक कविता किंवा गाणं आठवतं का? लहान बालगीत ज्याला म्हणतात ते, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा आणि पोपट होता सभापती मधोमध उभा. तर त्याच्यामध्ये सगळे पक्षी जे जमतात ते आपापल्या शेपटाचा उपयोग सांगतात आणि प्रत्येक जण ठीक आहे सगळे नंतर सामोपचाराधी राहतात, त्यांच्यात काही भांडण वगैरे होत नाही. तर अशीच एकदा परत सभा भरली आहे पक्ष्यांची. सगळे प्राणी पक्षी जमा झालेत, पण माणसाचा हट्ट असा की सभापती मी होणार. तर माणसाला शेपूट नाहीये, पण सभापती माणसालाच व्हायचंय. तर प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या मनात काय येतं आणि ते त्याला कसं समजवतात हे आपण ऐका माझ्या कवितेमध्ये. कवितेचं शीर्षक आहे माणूस. प्राणी आणि पक्ष्यांची पुन्हा भरली सभा, प्राणी आणि पक्ष्यांची पुन्हा भरली सभा, माणूस म्हणे मीच राहणार मधोमध उभा. सिंहाचे साहस माझ्यात हत्तीची शक्ती, सिंहाचे साहस माझ्यात हत्तीची शक्ती, कुत्र्याचे इमान आणि कोल्ह्याची युक्ती. बैलासारखे कष्टाचे कामही करतो, घोट्यासारखे झापड लावून रिंगणात धावतो. कोकिळेचे गाणे आणि मोराचा नाच, कोकिळेचे गाणे आणि मोराचा नाच, सगळंच तर मला येतंय आज. या सगळ्याला विचारांची जोड, विचारांची जोड या सगळ्याच्या भरीला, जागा हवी मधोमध माझ्याच खुर्चीला. आता हे एवढं सगळं ऐकल्यानंतर सगळे प्राणी पक्षी चूप झाले. त्यांना कळेना आता करायचं काय, माणसाला समजवायचं कसं की बाबा ही शेपटीवाल्या प्राण्यांची सभा आहे, तू इथे मध्ये कुठे आलास. तर सभेमध्ये कुजबूज सुरू झाली प्राण्यांची, सभेमध्ये कुजबूज सुरू झाली प्राण्यांची. माणसाला त्याची जागा कशी दाखवायची. सर्वांच्या सल्ल्याने गाय आली पुढे, पाठीमागे तिच्या
सगळे उभे बापडे. सर्वांच्या सल्ल्याने गाय आली पुढे, पाठीमागे तिच्या सगळे उभे बापडे. खरं आहे बा माणसा तूच खरा महान, खरं आहे बा माणसा तूच खरा महान. मी तर म्हणतो तू पृथ्वीची शान. सगळ्या प्राण्यांचे गुण घेऊन बसलास, पण काही गोष्टी मात्र नक्कीच विसरलास. आता प्राण्यांनी बघा कशी जागा दाखवून दिली आहे माणसाला. सगळ्या प्राण्यांचे गुण घेऊन बसलास, काही गोष्टी मात्र नक्कीच विसरलास. स्वतः पुरतच जमवतो आम्ही तेवढंच खातो पितो, स्वतः पुरतच जमवतो आम्ही तेवढंच खातो पितो. पिल्लांनाही जन्मताच आत्मनिर्भर बनवतो. नाही मागत रक्षण नाही आरक्षण, आनंदाने जगतो जेवढे मिळतात क्षण. अजून एक महत्वाची गोष्ट सांगू तुला, अजून गोष्ट महत्वाची तुला सांगू काय. कधीच नाही ओढत आम्ही भाऊबंधांचे पाय. असं म्हटल्यावर घाव तर अगदी वरवीच लागला, पण चूक मानेल तर माणूस कसला. मूर्ख तुम्ही, मूर्ख तुम्ही, तुम्हाला गुणांची कदर नाही असे म्हणत माणूस सभेतून काढता पाय घे, असे म्हणत माणूस सभेतून काढता पाय घे. धन्यवाद. धन्यवाद. वा, खूप छान. मी थोडं म्यूट होतो. तर ही कविता ऐकून असं वाटलं की आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य येतात पशुभिरण राणा धर्मो हि तेषाम अधिको विशेष धर्मेण हीन पशुभी समान. म्हणजे माणसाला धर्मामुळे वेगळेपण आहे, ते जर त्यांनी सांभाळलं नाही तर माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये काही फारसा फरक नाही. खूप छान तुम्ही कवितेतून हा संदेश दिला सगळ्यांना. आता मी आपले आजच्या संध्याकाळचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रवींद्र तांबोळी यांना मार्गदर्शनासाठी बोलवतो आणि त्यांनी पण स्वतःची एक आवडीची कविता, त्यांना जी आवडते ती कविता आमच्या समक्ष प्रस्तुत करावी आणि आम्हाला उपकृत करावी. रवींद्रजी कनेक्टेड आहेत ना? सर्वांना नमस्कार. नमस्कार. दिल्ली मराठी परिषदेनं मला या काव्यसरितेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी जे सांगितलं गेलं तो खरं तर तो माझा गौरव आहे आणि याचा इतका आनंद होतोय कारण दिल्ली हे सगळ्यांच्या मनातलं गाव आहे. आपण दिल्लीला फार कमी जातो तसं, आणि तिथली ही दिल्ली मराठी परिषदेच्या बाबतीत आम्ही ऐकून आहोतच सगळेजण. आणि तुम्ही स्थानिक कलावंतांसाठी या कोरोनाच्या काळात जे 3 कार्यक्रम घेतले, त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत झालेली जी मंडळी आहे त्यांनाही जे सुचतं, खरं तर ते विषयांचं वैविध्य इतकं असतं की ते अनुभव आमच्यापर्यंत येतात. आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण इथे त्वरित प्रतिसाद मिळण्याच्या काळामध्ये इथे बसलेलो आहोत, कारण चांगली कविता ही खूप उशिरा पोहोचत जाते. म्हणून स्वांत सुखाय जरी आपण सगळेजण लिहित असलो तरी दिल्ली मराठी साहित्य परिषदेच्या उपक्रमामुळे आम्हाला किती चांगलं सुचतं. तर गावगावच्या वेगवेगळ्या लोकांना हे बघायला मिळालेलं आहे. हा फार मोठी उपलब्धी झालेली आहे कोरोना काळातली. कारण याच्यातला मुख्य भाग असा आहे की या काव्य कट्ट्याचं नाव काव्य सरिता ठेवलंय. सरिता म्हणजे नदी, म्हणजे तरंगिणी. हिंदी आणि मराठीचे 2 असे प्रवाह एकत्र येतात. वेगवेगळ्या कवींच्या आशयांचे झरे घेऊन एक अगदी तुडुंब वाहणारी नदी इकडे वाहताना जी आढळली. कारण या सगळ्या 14 कवींचं मी कविता ऐकत होतो. जीवन तळेगावकर यांनी त्यांचं छान संचलन करताना प्रत्येक कवीचं वैशिष्ट्य आणि त्या कवितेच्या बाबतीत ते बोलले. परिचयही कवींचा झालेला आहे, कवितेचा झालेला आहे. परंतु याच्यामध्ये सुरुवातीला मला एक सांगावं वाटतं की जीवन तळेगावकर यांनी स्वतःचा परिचय दिला नाही. मी त्यांना माझ्या ते नांदेडचे असल्यामुळे मी त्यांना ओळखतो, मात्र मराठवाड्यातील एक प्रगल्भ जाणीवा असलेला एक बुद्धिमान इंजिनियर म्हणून ओळखतो. त्यांनी वरदानंद सरस्वती आणि दासगणूंवर जे पुस्तक लिहिलं, आमच्या भाषेत बायोग्राफी, त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्यानंतर तत्वचिंतनात्मक त्यांची जी पातळी आहे, त्यानंतर त्यांच्या कवितेतलं गांभीर्य जे व्यक्त होतं. आणि अलीकडे त्यांचं साहित्य आम्ही अक्षरनामाच्या पोर्टलवर वाचतो. अक्षरनामा जे चालवतात राम जगताप, ते तर लोकरंग पुरवणीचे संपादकच होते लोकसत्तेच्या. त्यामुळे त्या उंचीचा जर संचलन करणारा असेल तर हे कवी संमेलन उंचावरच गेलेलं आहे. आणि त्याचा समारोप करताना मी सुद्धा त्या सगळ्या उंचीचं भान राखून तो औचित्यभंग होणारीची काळजी घेणं अगदी गरजेचं आहे आणि ती मी घेणारच.
आणि सर्वात एक दुसरी महत्वाची जी गोष्ट मला बाब जाणवलेली आहे की कोरोनाचा पहिला टप्पा आपण बघितला, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, आता ते भय साथीला याची जेव्हा जाणीव झाली आपल्या सगळ्यांना, तर ते कधीतरी भविष्यात काहीतरी घडणारी जी गोष्ट आहे ती वर्तमानात कधी घडेल यामुळे आपण भय व्याकुळ झालो. परंतु हळूहळू लक्षात येलंय की भयाला जर मात करायची असेल तर घडल्या तर त्याला सामूहिक एक जी शक्ती येते त्यातून यावर मात करू शकतो. मग हा तुमच्या तंत्रज्ञानाच्या कडे, आज मी पहिल्यांदा झूमच्या या ऍपच्या उपयोगाचं हे बघत होतो महत्व. त्याच्यातून एक जाणवलं की एकत्र जेव्हा आपण सगळे येतो इतके लोक दिसत आहेत, यातले हे सगळे जीवलग आपतं म्हणायला हरकत नाही, परिचित असो नसो, पण एक मुख्य धाग आहे ना की आम्हाला सगळ्यांना सुचणं हे फार महत्वाची प्रोसेस आहे. आणि सुचलेलं लिहिता येतं, लिहिलेलं कोणी वाचलं तर ठीक आहे, नाहीतर आम्हाला तरी आनंद झालेला आहे. आणि आपल्याला झालेला आनंद इतरांना होतोय याच्यासारखंही दुसरं सुख नाहीये. यातून ताण कमी होतो, ताण कमी झाले की वेगवेगळ्या प्रतिकार क्षमता वाढणारच आहेत. आणि भारतीय संस्कृतीमध्ये सामूहिक सगळ्या ज्या गोष्टी आनंद साजरा करण्याच्या ज्या बाबी आहेत त्या आपण एकत्र करतोय. आणि ही सुरुवात भारताच्या राजधानीतून झाली इतक्या छान पातळीवर, आणि ह्याच्यामधला सारखा आनंदाचा भाग दुसरा कुठलाही नाही. आणि जसं संचलन करणारा एक छान, आणि त्या 2-3 ज्या बाबी आहेत कवींच्या बाबतीत किंवा कवितांच्या बाबतीत मी भाष्य न करता एक योगायोग सांगतो की आज मी या सर्व हे करताना आशय आणि विविधता विषयांची बघत होतो. तर नवीन जे विषय सापडलेले आहेत त्याच्यावर मी बोलेलच, कारण फक्त थोडक्यातच सांगायचं आहे. परंतु सगळ्या कवींच्या कवितांमध्ये वेगवेगळे आशय आणि अभिव्यक्ती ज्या व्यक्त झाल्या, आणि हिंदी आणि मराठीच्या ज्या दोन्ही दर्जा जो होता, आता आपण सगळेजण ह्या ज्या बाबी करत असतो तो येतोय म्हणून, त्याच्यामुळं आपला जो सादरीकरणाचा भाग होता तो सगळीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्यातून जी जाणीव व्हायची होती की आपल्याला या कवितेच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून जे जगता येतं समृद्धपणे, कारण माणसाच्या आयुष्यामध्ये सर्वोच्च स्थान आपले मानवंदी जो म्हणतात, आपली भूमी एक असते, आपली भाषा एक असते, आपल्या परंपरा असतात, आपल्या रूढी असतात. आज तुम्ही सगळे मावशीच्या घरी आहात, हिंदी आणि मराठीचं जे नातं सांगितलं गेलेलं आहे, आणि मावशी तिकडे तुम्हाला सांभाळते, त्यामुळे तुम्ही आईची जी भाषा आहे मातृभाषा सुद्धा जपताय, त्यातून व्यक्त होताय आणि हिंदीतून व्यक्त होताय. ते सगळं असा आनंदाचा जो क्षण मिळतोय, आनंदाचा तर तास मिळालेला आहे. आज माझ्या तर बाबतीत आनंदाचा तास मिळाला आहे. मी माझ्या मित्रांना कळवलं होतं की अरे आपल्या दिल्लीचे जे मित्र म्हणणार आहेत ते तुम्ही पाहा, तेही काही पाहत असतील, तुमचेही मित्र पाहत असतील, की आज आपण सर्व जणांना जो आनंद होतोय तो त्या दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या टीमने, कारण मला या मधल्या संयोजकांपैकी 2-3च नावं माहिती ती आता जीवन तळेगावकर यांनी घेतली ती. हे असे उपक्रम या काळात आणि पुढच्या काळात होत असतील, होत राहतीलच. कारण प्रत्येकाच्या मनात एक संवेदनशीलता असते, त्या संवेदनशील मनाला सुद्धा हळूवारपणे कुणीतरी जरी जर त्याला रिॲक्ट झालं तरी त्यांना ते चांगलं वाटत असतं. खरं तर ही सगळी तिकडे दिल्ली किंवा जी कोणी आपण स्थलांतरित मंडळी आहोत, मी सुद्धा तसं सरकारी नोकरीमुळे माझं गाव सोडून स्थलांतरित आहे, पण आम्ही महाराष्ट्रात स्थलांतरित आहोत. घडतं काय की गावात आपल्या नाव राहतं की नाही याची जाणीव आपल्याला होत नाही, आणि बाहेरच्या गावात लौकिक होईल की नाही याची खात्री नाही. मग नाव आणि लौकिक नसेल तर कामाला कोण येतं, तर आपला गोतावळा, हेच आपले आप्त सोयरे आहेत. मग आप्त सोयरे आपल्या सहवासात राहण्यासाठी ते आपल्याला स्वीकारतात किंवा आपल्यात चांगुलपणा असला तर. आपल्यातला चांगुलपणा काय की आपण चांगले वागतो, चांगलं सुचतो, चांगलं घडवतो आणि चांगलं घडण्याची अपेक्षा करतो. मग ह्या सर्व बाबी जर आपल्याकडे असतील तर आपल्याला आनंद गाणे का सुचत नाही? हा, आनंद गाणे सुचत असतील, काही खंतही होत असेल, तर वास्तव आपल्या मनात जरी चांगला वसंत ऋतू असला तरी कधी नकारात्मक वास्तव असतं, कधी निराशात्मक वातावरण असतं, कधी आपल्या मनाविरुद्ध घडतं, कधी चंगळवादाला चटावलेले लोक आजूबाजूला असतात. जसं एक भौतिक सुखांवर आणि चंगळवादाकडे वळलेल्या सगळ्या समूहाच्या बाबतीत अविनाश जोशी यांची कविता मध्ये सादर झालेली होती. मी कवी आणि कवितांच्यावर भाष्य न करता त्याच्यावर मी लेखी बोलू शकतो, आणि माझ्या फेसबुक पोस्टवर टाकले, इथे सुद्धा बोलेल ओघामध्ये. परंतु या सगळ्या संवेदनशील लोकांच्या मुळेच ही जी कोणता जो भयकाळ आहे, हा भयकाळावर मात करायची आहे. आणि मात करताना आपल्याला ज्यांना आपले पूर्वसंचित माहिती आहे, ज्यांना आपले मानबिंदू माहित आहेत, या लोकांमध्येच हे सगळे विषयांचं वैविध्य येतं, भावनांचं वैविध्य येतं, आणि त्यातूनच आपली संस्कृती डेव्हलप होत जाते. आज अख्ख्या जगामध्ये आपण इतक्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात असूनही
हा कोरोना काळ सरला काय नाही सरला काय याची चिंता न करता त्याची काळजी घेत पुढे पुढे जातो, आपल्या परीनं घेतो. तर मला त्या सगळ्या या बाबी वर्तमानात आपल्या सोबतीला आहेत, परंतु त्यावेळेस आपलं धाडस टिकायला, आपला आत्मविश्वास टिकायला काय कामाला येतं तर आपले आप्त सोयरे आणि आपल्या पूर्वसंचित, आपल्या आठवणी, आपले मानबिंदू, आपल्या परंपरा, आपल्या रूढी, या सगळ्यांचं एकत्र जर घट्ट जर हे काय बघितलं, जर ह्याच्यातून निष्कर्ष काय निघतो तर आपल्याला भविष्य सुंदर आहे याची खात्री होते. ह्या अपेक्षेनंच या आज प्रमुख उपस्थिती म्हणून मी जे मला बोलायचं होतं, कारण जीवनराव तळेगावकर म्हणाले मार्गदर्शन करा. मार्गदर्शन करण्या इतकं कुणीही मोठं नसतं. एकमेकांचा आपण प्रतिसाद देऊ शकतो, एकमेकांना आपण अप्रिशिएट करू शकतो. मार्गदर्शन करण्यासाठी फार वेगवेगळ्या अंगाने व्यासंगी माणसांकडून घ्यावं लागतं. आपण सगळे समान पातळीवर आहोत, फक्त कोणीतरी एक बाहेरचा मित्र लागतो, अरे तुझ्या समोर आपण बोलतोय, कारण मी तुमच्या गावात आलो तर तुम्ही रसिक प्रेक्षक असतात, तुम्ही माझ्या गावात आलो तर मी समोर रसिक प्रेक्षक असतो. हे आपल्या अंतर ह्या ज्या सगळ्या संबंधांच्या बाबी आहेत. इतक्या सुंदर आयोजनामध्ये मी फक्त तुमच्याशी शेवटच्या गप्पा, समारोपाच्या गप्पा मारतोय असं समजावं. आणि या आजच्या कवी संमेलनाच्या पूर्ण धाग्याचा समारोप करताना मी जी कविता मला सादर करायची ती कविता फक्त आपलं आणि गावाचं नातं यावरच आहे. माझ्या कवितांमध्ये तुम्हाला तुमचं जर अनुभव सारखा निघाला किंवा तुमची संवेदना जर सारख्या निघाल्या तर त्या कवितेचं यश समजूया. कारण आज योगायोगाने असं झालं की हिंदी मधून जी कविता सादर झाली, माझ्या अंदाजाप्रमाणे बोबडे सरांची होती किंवा सौमित्र जोशी सरांची होती, तर ती सुद्धा थोडंफार त्यात गावांचे संदर्भ आले होते. आणि मी प्रत्येकाच्या मनात जे गाव असतं ते तुमचे असतं, माझ्याही मनात असतं. आपलं काय नातं असतं त्याला त्या धाग्याला अनुसरून ही कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे या गावाशी माझे नाते. या गावाशी माझे नाते आहे अनेक जन्मांचे, या गावाशी माझे नाते आहे अनेक जन्मांचे. मौन राहिलो दूर तरीही, मौन राहिलो दूर तरीही मनात गाणे गावाचे. तिथे ऐकला नाद पहाटे स्तब्ध मनावर सुरांचा, तिथे ऐकला नाद पहाटे स्तब्ध मनावर सुरांचा. दिवसही ढळला नितनेमाने, दिवसही ढळला नितनेमाने ऐकून हंबर मायेच. पंख मिळाले तिथेच मजला, पंख मिळाले तिथेच मजला, नजर पोचली क्षितिजापार. गावात एकदा पंख मिळाल्यावर पुढं मला काय वाटतं तिले, पंख मिळाले तिथेच मजला, नजर पोचली क्षितिजापार. बळमज यावे सहस्त्र गजांचे, बळमज यावे सहस्त्र गजांचे, पेलण्यास साऱ्यांचा भार. सिद्धी मिळावी जन्मोजन्मी, सिद्धी मिळावी जन्मोजन्मी, सावलीस दैवत्व असावे. सिद्धी मिळावी जन्मोजन्मी, सावलीस दैवत्व असावे. उजळवीन मी तिथल्या वाटा, उजळवीन मी तिथल्या वाटा, कुबेराने मग स्पर्शावे. दूरदेशीचे सगळे सोयरे, म्हणजे तुम्ही सगळेजण, दूरदेशीचे सगळे सोयरे कधीतरी येतील तिथे, दूरदेशीचे सगळे सोयरे कधीतरी येतील तिथे. लख दिशांचे पाहुन कोंदण, लख दिशांचे पाहुन कोंदण, मनात फुलतील सदा इथे. आणि शेवट असा गेलाय, एक छोटासा चिरा गावाचा, जास्त काही लागत नाही, एक छोटासा चिरा गावचा माझ्यासाठी खूप असे. एक छोटासा चिरा गावचा माझ्यासाठी खूप असे. रांगत चालत गाव फुलावा त्यासाठी तर प्राण वसे, रांगत चालत गाव फुलावा त्यासाठी तर प्राण वसे. नमस्कार. आणि आजचा समारोपाचं हे माझं कवितेचं सादरीकरण होतं. आपण सगळेजण मौनपणे या आपल्या भूमीवर, आपल्या गावावर, आपल्या राज्यावर, आपल्या देशावर प्रेम करतोच. भले अविस्मरणीय आपल्याकडून जरी काही घडलं नाही, परंतु आपण देशावर प्रेम केले, राज्यावर केले आणि आपल्या भूमीवर केले, हा तरी आपल्या अभिमानाचा बाब आहे. ती भावना घेऊन ह्या अत्यंत उत्तम आयोजन केलेल्या दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या काव्य कट्ट्यात, काव्य सरितामध्ये मला सहभागी होता आलं, याबद्दल मी आयोजकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. जीवन तळेगावकर यांना धन्यवाद देतो. आणि कधी अशी माझी आठवण आली तर मला सुद्धा तुमच्या गोतावळ्यात राहू द्या असं परत एकदा अर्ज तुमच्या समोर व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार.
वा वा, खूप खूप आभार रवींद्रजी, एवढ्या मोकळेपणाने तुम्ही व्यक्त झालात. आम्हाला माहिती आहे की कुसुमाराजांनी म्हटल्याप्रमाणे हजार हृदय गहिवरली तर मन माझे ही गहिवरते, असे हजारांसंगे आहे जडलेले माझे नाते. तसे बहुपेडी व्यक्तिमत्व तुम्ही आहात. तुमचा 1000 लोकांचा गोतावळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, मी कदाचित 1000च म्हणालो पण त्याच्यामध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतलं तुम्ही, दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि सगळ्या टीमला आणि आजच्या कवींना आणि आपल्याला पाहणाऱ्या फेसबुकवर लाईव्ह असलेल्या सगळ्या रसिकांना, त्याबद्दल खरंच आभारी आहोत. आता फक्त कार्यक्रमाचं समापन करण्याच्या आधी आपण सगळे अनम्यूट होऊया आणि सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करायचे आहेत आणि आपण एक ग्रुप फोटो घेऊ आणि मग आपण कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करू. याआधी मी विवेक डांगे दादांना विनंती करतो की त्यांना काही बोलायचं असेल तर एक मिनिट बोलावं, किंवा कोणी अजून सॉरी विवेक गर्गे किंवा वैभव डांगे. ठीक आहे, म्हणजे तुमची इच्छा आहे. सगळ्यांनी एकदा व्हिडिओ ऑन करावा, आपण एक फोटो घेऊया. म्हणजे खूप खूप अभिनंदन जीवन, एवढंच म्हणायचं आता. नाही, अप्रतिम कार्यक्रम, सगळ्या कवींच्या कविता अप्रतिम, आयोजन अप्रतिम. तांबोळी सर आपले खूप खूप धन्यवाद दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे आणि दिल्लीतल्या सर्व मराठी जनांतर्फे. मग विवेक दादा, हा कार्यक्रम संपन्न करायचा आता. अच्छा, तुम्ही म्यूट आहात. ठीक आहे, सगळ्यांचे आभार आणि हा कार्यक्रम आपण संपन्न झाला असं घोषित करू आणि आता आपण मीटिंग सोडू शकता. हा ग्रुप आपण 1-2 दिवस ठेवू आणि नंतर त्याचं विसर्जन करू. धन्यवाद.